छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। राष्ट्रपिता महात्मा गांधींचा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जय असो। राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जय असो। शास्ता महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध न्याय समता स्वातंत्र्य व बंधुत्व अशा बुद्धानुशासनानुसार या देशाला महान अशी घटना अर्पण करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वश्रेष्ठ रत्न बुद्धरत्न धम्मरत्न संघरत्न या रत्नांना वंदन। त्याचप्रमाणे जाणता राजा शिवछत्रपती शिवराय श्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक क्रांतिबा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्याचप्रमाणे भारतभूमीवर होऊन गेलेले संत महंत युगपुरुष महापुरुष व राष्ट्र निर्माते तसेच महामाया प्रजापती माता भीमाई माता रमाई राजमाता जिजाऊ विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले या महामानवांच्या कार्यास व त्यागास परिवार वंदन। वाचागता पचुपन्ना सये धम्मा अहं वंदामि सबदा धम्मं नमामि एच संघातीताच एच संघानागता पचुपन्नाच संघा अहं वंदामि सबदा संघं नमामि। आदरणीय सीमाताई पाटील आणि त्यासोबतच या कार्यक्रमाचे निर्माते गायक संगीतकार शालिदादा मोरे हा आपला समोर कोणीही जागेवर आरक्षण नाही। छोटे काही सरकार काही ग्रुपच्या तर्फे या ठिकाणी होत आहे। माननीय बंधू काका बच्चाव अध्यक्ष बाराबोलीचे मित्र मंडळ यांनी ही संकल्पना यांच्या विचारात आणली। हा कोणाच्याही नशिबात नव्हता, हा भीमाचा आशीर्वादाने मला आज या ठिकाणी पावलेला आहे। हे माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे। धन्यवाद।
मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि म्हणूनच आज माझ्या या माता भगिनींसाठी हीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले काहीतरी बोलायला आले. नीट लक्ष देऊन ऐका की होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या लेखी बाळीनं काय करताय तुम्ही साऱ्या जणींनी माझ्या विचारांचं गोटून क्लीन केले आणि चक्क लेखी बनवून मला फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तसं जमेल तेव्हा सोयी. मला असं कळलं की बाबासाहेब परदेशातून बॅरिस्टर होऊन येत आहे. संगम शरणम गच्छामि. शिवशाही फुले आंबेडकरांना प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने मनोभावे वंदन करतो. बोला राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू फुले आंबेडकरांचा. आज या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा सुवर्ण सन्मान सोहळा आपल्या सगळ्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या सोहळ्याला पुढे जात असताना ज्यांच्या संकल्पनेत या पुतळ्याच्या निर्मितीचा चंग बांधला गेला त्या स्वर्गीय चंदन मसदेंचं प्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने पुण्य स्मरण करतो. त्यांच्या स्मृतीला पवित्र अभिवादन करतो. या सुवर्ण सोहळ्या प्रसंगी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाने ही पुढची वाटचाल आम्ही चालू केलेली आहे ते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित श्रीमान सन्मान्य सुनीलाबा गायकवाड, आपल्या मध्यवर्ती समितीच्या उत्सव समितीच्या अध्यक्ष श्रीमान सन्माननीय संतोषजी शिंदे, आपल्या सगळ्यांचे सुपरिचित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्रीमान सन्माननीय कपिलजी आयरे साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने या इथून पुढचा प्रवास यशस्वी ज्यांच्या आशीर्वादाने होणार आहे ती समोर बसलेली मालेगावची सर्व भीम सैनिक, वडीलधारी मंडळी, माता भगिनी, बारा बलुतेदारचे सर्व सहकारी, तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो, सर्व सन्माननीय वार्ताहर, प्रिंट मीडिया, सर्व सहकारी कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी मेहनत घेतली ते सन्माननीय राहुलजी पवार, त्यांचे सर्व सहकारी, राहुलजी फाउंडेशनचे आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि उपस्थित मित्रांनो, प्रथमतः 1.5 दिवसामध्ये हे नियोजन झालं आणि या 1.5 दिवसामध्ये कालच पॉम्पलेट्स आले आणि आज सकाळीच ते पॉम्पलेट्स वार्तामध्ये वाटले आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मायबाप या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून मी तमाम बारा बलुतेदारांच्या वतीने उपस्थित सर्व माय बापांचं आणि भीम सैनिकांचं, शिवसैनिकांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आज बाबासाहेबांच्या नावाने हा कार्यक्रम आणि माझ्यासारख्या लहान माणसाने आम्हाला एवढ्या उंची असलेल्या महान उत्तुंग विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये काय बोलावं.
बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एका वाक्यात वेळेचं भान ठेवून जर बोलायचं म्हटलं तर माझ्या बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एकच सांगेल, अनेक दशकांच्या लाचारीचा, पीडितांचा, शोषितांचा, पारतंत्र्याचा अंत म्हणजे भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक वर्षांच्या पीडितांचा, स्वातंत्र्याचा सूर्योदय म्हणजे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर. आणि या जगाच्या पाठीवर अनेक क्रांत्या झाल्या असतील न्याय हक्कासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी. काही रक्तरंजित झाल्या, काही प्राप्त करत असताना, हक्क देत असताना, न्याय देत असताना काही अन्याय पण झाले, काहींना पीडा पण झाली. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये, कोट्यावधीमध्ये न्याय कुठल्याही राजाने दिला नाही. परंतु कुणावर अन्याय नाही, कुणाचा रक्तपात नाही, कुणाच्या भावना दुखावल्या नाही. अशा एक आगळ्या वेगळ्या लेखणीच्या जोरावर ज्यांनी क्रांती केली, जी पहिली, ती विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लेखणीची जी जोरावर क्रांती करणारे पहिले या विश्वामध्ये जर जन्माला कोणी आले असेल तर ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब. म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीने कुणावर अन्याय न होता अनेकांचा, दशकांचा आक्रोश थांबला, अशी ही प्रभावी लेखणी. या भारत मातेच्या कोट्यावधी शोषितांच्या, वंचितांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस जर कोणामुळे आले असतील आणि कोणाच्या लेखणीमुळे, तर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि म्हणून त्या सोन्याच्या लेखणीचा, सुवर्ण लेखणीचा सुवर्ण सन्मान व्हावा, ही संकल्पना माझ्या आणि आमच्या सगळ्या बाराबलुतेदारांच्या मनामध्ये आली. आणि म्हणून त्या सुवर्ण लेखणीचा सन्मान करण्यासाठी आज सुवर्ण सन्मान सोहळा हा सोन्याचा पेन अर्पण करत आपण या बाराबलुतेदारांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या मालेगावचा अभिमान आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आज पहिल्यांदा जर सुवर्ण सोन्याचा पेन अर्पण होऊन सुवर्ण लेखणीचा सन्मान होत असेल तर त्याचे जनक आणि ती पहिली सुरुवात या माझ्या मालेगावच्या भीम सैनिक आणि बाराबलुतेदारांच्या माध्यमातून झाली. ही आमच्या मालेगावकरांसाठी मोठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट. मित्रांनो, अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत बोलण्यासारख्या. वेळेचं भान ठेवत मी जास्तीचा वेळ घेणार नाही. आपल्याला सीमाताईंना आणि या सगळ्या प्रबोधनाला ऐकायचं आहे. पण हा सोन्याचा पेन अर्पण करण्याचा विचार कसा आला हे थोडक्यामध्ये तुमच्या समोर ठेवतो. चंदन मध्यांचं स्वप्न होतं हे भीमरावांचं स्मारक या ठिकाणी व्हावं, याच्यासाठी 15-20 वर्षाचा कालखंड गेला. आणि मी कोर्टामध्ये आलेलो होतो आणि कोर्टातून बाहेर पडत असताना बुद्धवासी आदरणीय भगवानजी आढाव त्या ठिकाणी समोर बसलेले होते. त्यांनी मला आवाज दिला, बच्चाव साहेब, एक ते चहा पाजी जा, नाही ते चहा पी जा. मी पाहिलं भगवान आढाव साहेबांचा आदेश आहे, आवाज आलेला आहे. मी त्यांच्याकडे गेलो आणि सगळेजण आम्ही त्या ठिकाणी बसलो. त्या ठिकाणी अशोक गायकवाड वगैरे ही सगळी 10-15-20 भीम सैनिक होती, राकेश पण होता. आणि त्यांनी त्या ठिकाणी बोलताना विषय काढला की आम्ही कुठे जायला होतो तर अशी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मीटिंगच्या बाबतीमध्ये. मी थोडं मनामध्ये स्थिर झालो आणि मलाही थोडस वाईट वाटत होतं. आणि मी सांगितलं, मी म्हटलं 15-20 वर्षापासूनचा हा विषय चघळला चाललेला आहे, पण अजून त्याच्यावर कार्यवाही नाही. पण मी बळे कुठे जात नाही, तुम्ही मला बोलायला नाही. आणि मी बळे ती बाबासाहेबांच्या स्मृती एवढ्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीच्या याच्यामध्ये मी येणार नाही. ज्या वेळेला तुम्ही हाक माराल त्यावेळेला मी निश्चित हजर राहील. पण मी एका वाक्यामध्ये सांगतो, सर्वसामान्य छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा मार्ग निघून गेला आणि एका वाक्यामध्ये मी सांगितलं की मी तयार आहे. तुम्ही जर मला सांगत असाल आणि जबाबदारी देत असाल तर आंबासनला जसा अश्रूढ पुतळा 8 स्केलचा जरी भूकंप आला तरी त्याला तडा जाणार नाही, पुण्याच्या आर्किटेक्टने त्या ठिकाणी उभारला, तसा पुतळा उभारण्याची माझी तयारी आहे. तुम्ही मला सांगा, एका दिवसामध्ये 1 दिवसाची संधी द्या, 10 लाख रुपये लगेच ऍडव्हान्स द्या, धुळ्याला जा, पुण्याला जा, कुठेही जा, सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही जिथे सांगाल तिथे या गोष्टीला साक्षीदार इथली 10-15 जण आहेत. आणि मग त्यावेळेला सांगितलं, जेवढा पुतळा लागेल तेवढे मी पैसे त्या ठिकाणी देईल. ज्या पद्धतीने लखमापूरला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्गक्रमण करेल, शेंगळीला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी योगदान द्यायला मी तयार आहे.
पण मी म्हटलं मंदिराच्या कळस जसा एखादा दानशूर रतन टाटा असेल, कोणी बी टाकत असेल आणि कोणी श्रीमंत असेल अंबानी, पण मंदिर तो पूर्ण बांधून जरी देत असेल, तो मंदिर बांधत असताना कळस मात्र सगळा गावाचा एक एक रुपयातून उभा राहत असतो. आणि मी त्यावेळेला भगवान जयराव या मंडळीला सांगितलं, मी हा पुतळा या ठिकाणी उभा करेल आणि आपण सगळे मिळून या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिला पुतळा राहील की त्याला सोन्याचा पेन राहील, आणि तो सोन्याचा पेन माझ्या सगळ्या वार्डांमध्ये एक एक रुपया गोळा करून सगळेजण करू आणि तो सोन्याचा पेन बाबासाहेबांनी ज्या सोन्याच्या लेखणीने ज्या वंचितांच्या जीवनामध्ये सोन्याचं परिवर्तन आणलं आणि सोन्याचे दिवस आणले, तो सोन्याचा पेन अर्पण करू हे मी त्या ठिकाणी सांगितलं. आणि नंतर मग या मला वाटतं त्या चर्चेत ही गती मिळाली असेल त्या कामाला. आनंदाची गोष्ट आहे, गती मिळाली आणि पुतळा उभा राहिला. पण मी हे विषय ठेवलेले होते, कोणाच्याही लक्षात आले नाही आणि कोणाच्याही स्मरणात आले नाही. ती संधी परमेश्वराने मी निर्मळ मनाने करणार होतो ती म्हणून माझ्यासाठी राखून ठेवली होती. आणि त्या संधीचा सोन्याचा प्रेम तुमच्या या भावाने, या शिवाच्या आणि भीमाच्या लेकराने केलं, याचा मला आणि आमच्या सगळ्या 12 बलुतेदारांना मोठा अभिमान आहे. आणि म्हणून हे सांगताना मोठा आनंद होतो की या ठिकाणी. आणि मला वाटतं नुसतं इथेच नाही बरं का, निवडणूक डोळा पुढे म्हणून मग ह्या धंदा, या निपत्तर धंदा बंडू काकांनी कधी कळला नाही. या निपत्तर धंदा बंडू काकांनी कधी कळला नाही. शेंबळी गावामध्ये तुम्ही अनेक वेळेला गेलेले आहात, आणि त्या शेंबळी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहत होतं. आणि त्या स्मारक उभं राहत असताना परवानगीच्या अडचणी आल्या. शेंबळीच्या कुठल्याही भूमिपुत्राला विचारा शिवाच्या आणि भीमाच्या, ते तुम्हाला सांगतील. आणि मग त्या शेंबळी गावातले तरुण सगळे एकत्र आलेत. मालेगावच्या आमदारांकडे, सटाण्याच्या आमदारांकडे गेले. दलित चंद्रभागा माई, त्या चंद्रभागाच्या माईच्या नातूचं अपेंडिक्स फुटलं. माय मळ्यामध्ये निंदायला गेलेली होती. माय येईपर्यंत उशीर झाला. ते रावळगावचं महामंडळ होतं, ते सांगायचं 4 वाजेला जर तुम्ही सुट्टी घेशाल तर तुला अर्धाच पगाराने हजेरी दिसू. मायना जीव त्यांना मध्ये अटके चंद्रभागा मायना, आणि म्हणून तिने 1 तास शेवटली हजेरी लाई दिली, निघली. घर येईपर्यंत 3 वाजेला अपेंडिक्स फुटेल होतं. राजू आयरे बँड वाजवतो असेल, कदाचित दिसेल किंवा नसेल. आजचे काही मांड भीम सैनिक या ठिकाणी आलेले असतील तेही सांगतील. आणि मग त्या मायला गावात आल्यानंतर, कारण ती 2 दिवसापासून त्याला बुधवारपासून त्रास होता, माईने सांग आपल्याकडे पैसा निश्चित 1 दिवस अंगावर काढ, शुक्रवारी पगार होईना का तुला घेज असू. पण गुरुवारीच ते अपेंडिक्स फुटून गेलं, पैसे नाही पगार. गावात इकडे तिकडे उसने मागितले. माय रिक्षामध्ये घेऊन लेकाला निघाली. उशीर झाला. मालेगावला येत संध्याकाळचा अंधार पडत गेला. 8 वाजले, 7:30 8. दवाखान्यांमध्ये फिरली, उशीर झालेला होता. त्याच्या कदाचित भावल्या त्या विष अपेंडिक्सचं पसरलं असेल. काही डॉक्टरांनी घेतलं नाही. माय तपास करत फिरली. मायला सांगितलं राजू सांगायचा की बंड्या काकाकडे चाल. बंड्या काका म्हणा मित्राची मदत करी, जाणता जाणं बंड्या काका. आणि माय सोयगावला गेली. मी टीव्ही सेंटर कडे राहत होतो. माझ्याकडे येत त्या मायला, त्या लेकाला घेऊन, त्या बापाला घेऊन, मिलिंद महाराज आहेत, कीर्तन करतात ते, बोलतात ते. मिलिंद महाराज आहे, तुम्ही ओळखत असाल, त्यांचे लहान भाऊ माझ्याकडे येतेच 11:30 10:30 11 वाजले. माय जेव्हा माझ्या दारात आली, आम्ही झोपून गेलेले होतो. माईचा केविल आणि हाक माझ्या अंगावर आली, बंडू काका. जेव्हा आवाज आला, मी ज्योतीला सांगितलं माझ्या सौभाग्याला कोणीतरी माय अडचण मासे. त्या मिनिटाला उठलो, बाहेर गेलो, दार उघडलं. जेव्हा मायनी जेव्हा पाहिलं, बंडू काका तू शे ना? हा म्हटलं माय. मी जेव्हा रिक्षामध्ये मला घेऊन गेली, पाय ना मला राजूकडे जेव्हा पाहिलं, राजूने मला राजू म्हणे, हा म्हणे मी चंदू चौधरी ना बरोबर येस ना काका म्हणे तुला जे म्हणे ना अपेंडिक्स फुटी घे सगळं. मी 0 मिनिटात त्या गाडीला किक मारली. बनेनवरच होतो. वैद्य डॉक्टर त्या गोष्टीला साक्ष आहेत. आणि त्या मिनिटाला बनेनवरच त्या मायच्या लेकराला आणि माझ्या आमच्या जांतराजाच्या मित्राला घेऊन दवाखान्यात गेलो. डॉक्टरनी ती सगळी कंडिशन पाहिली. मेडिकल बंद, सगळं बंद. 11:30 पावणे 12 झालेले होते. डॉक्टर म्हणे काका खूप उशीर झालेला आहे. मी म्हटलं डॉक्टर भगवान नाही, लेकिन भगवान से कम नाही. प्रयत्नांती परमेश्वर. एक माय माझ्याकडे मोठ्या आशेने या लेकराला घेऊन आलेली आहे. तुम्ही उपचार करा. मी मेडिकल वाल्याला बी आणतो, सगळ्यांना आणतो. त्या पद्धतीने धावधूप केली. रात्री 12च्या आसपासच्या सुमाराला ऑपरेशन सुरू झालं. 14 दिवसानंतर राजू हा पूर्णतः बरा झाला. उपकाराचे ठसे मारावे कुठे, तर या माझ्या भीम सैनिकांमध्ये, गरिबांमध्ये. उपकाराचे ठसे
मारावे कुठे माझ्या भीम सैनिकांमध्ये गरिबांमध्ये, आणि शाण्या शेतकऱ्यांनी पेरावं कुठे जिथे उगेल तिथे. आणि त्याच पद्धतीने 14 दिवसानंतर ती माय जेव्हा आली आणि जेव्हा डॉक्टरांच्या समोर विषय झाला, त्या मायने तिथे सांगितलं, 1च वर्ष त्याचं झालेलं होतं लग्नाला, आडाणी माय. तिला वाटणं एवढं मोठं ऑपरेशन या मनाभावनं घरी टाक, यानं पोट पाणी पिकई का नाही अशी मनामध्ये तिला शंका भाबड्या मायला. आणि त्या मायने तिथे सांगितलं, आजपर्यंत मी जन्म देईन का, मी इथून लहानाना मोठा कया, 2 ना 4 कया, पण मरता मरता हो मना बंडू काकानी इथे आले रातना आनंद वाचाडा. आमना घरातून, आमना मुखातून आणि आमना हृदयातून बंडू काकानं नाव जावाले नको. म्हणून त्या मायने तिथे सांगितलं, देवीला या हात देवीकडे गडाकडे तोंड करून, जर मना भाऊन पोट पाणी पिकणं त्याले जर नातू होईना तर त्यानं नाव बंडू काका ठेवसू. विचार आजंगाल्यांना तो बंडू काका 11वी आता FYBA ला जाते. अशा प्रकारची पुण्य कर्माची भाग आणि आशीर्वाद तुमच्या बंडू काकाने घेतलेले. सेवा करताना जात पात धर्म कधी बघितला नाही, म्हणून लेकीच्या लग्नात आहेर सुद्धा तिथे गेला. राष्ट्र तुम्ही आम्ही छोट्या मनाचे आहोत, तुम्ही आम्ही छोट्या मनाचे आहोत. तुम्ही हे सगळे महामानव आणि महाराष्ट्र पुरुष छोटे करून टाकले आपल्या छोट्या सोचने. ना शिवरायांनी एका जातीसाठी केलं, ना ज्योतिबा फुलेंनी एका जातीसाठी शिक्षणाचे दार उघडले, ना भीमरायांनी एका जातीसाठी संविधान लिहिलं. भीमरायांनी सगळ्यांसाठी सगळ्यांना बॅलन्स संविधान लिहिलेलं आहे. विश्वामध्ये जर सर्वश्रेष्ठ लेखणी कोणती असेल तर ती माझ्या भीमरायांची आहे. आणि आज तिचा मालेगावमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सोन्याने सन्मान होते. हे माझ्यासाठी मोठे आनंदाची बात आहे, आमच्या सगळ्यांसाठी. आणि मी भाग्यवान आहे की मी एका हिंदू आईच्या पोटी जन्माला आलो. अग्निदान देण्याचं आणि पाणी माझ्या लहान भावाच्या मागे देण्याची संधी मला मिळाली. मी भाग्यवान आहे. मी जात पात न मानता 20 वर्षापूर्वी पुनाबाई तलवारे आणि आता अलीकडे 2-3 वर्षापूर्वी आघाडी माय आणि नागू माय या सगळ्या दत्तक घ्यायचे. करोना मजार म्हणा 55 मधली कासू मायना जेव्हा दोन्ही आंध्र वाटतं संपणातली जर निराधार होईने कडूताईना हाती गाई 2 वर्षापासून तिले दत्तक घेऊन मी हे करायचे. जन्म देणाऱ्या हिंदू आईच्या याला अग्निडाग देण्याचं भाग्य मला लाभलं. भूडाग देण्याची संधी मला मिळाली. आखाडी माय आणि पुनाबाईंच्या माध्यमातून भूडाग देण्याची संधी मला मिळाली. आणि मी इतका भाग्यवान आहे की कासू माईचं जलदान करण्याची संधी मला मिळाली, जलदान करण्याची. आणि जर परमेश्वरांनी सबका मालिक एक त्यांनी जर पाहिलं तर एखाद्या मुस्लिम आईचं 40वां सुद्धा साजरा करण्याची संधी परमात्मा या माणसाला दिल्याच्या राहणार नाही. कारण माझं काम निपक्षपाती, निस्वार्थी आणि निधर्मी आहे. मी जे काम केलेलं याचे साक्षीदार अनेक आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये 6 पेपर तुमच्या घरामध्ये येतील. करोनाच्या काळातली सेवाभावी काम, दंगलीतलं सेवाभावी काम, अनोखं दातृत्व, अनोखं कर्तृत्व ते काम, त्याच्यानंतर मार्केट कमिटीचं काम, कोणी किती पैसे खाल्ले एका येणाऱ्या दिवसामध्ये सांगणार, सगळा इतिहास ठेवणार. मार्केट कमिटीचं काम पुराव्यानिशी आणि सर्व धर्मियांसाठी, आदिवासींसाठी काय केलं, दलितांसाठी काय केलं, मुस्लिम बांधवांसाठी काय केलं, याचे सगळे पेपर येणाऱ्या 9 तारखेपासून सुनील आबा गायकवाड या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून उद्घाटन वाटणार आहे. तो पेपर जर प्रत्येकाने वाचला आणि भीमरायांची वाचन आणि जागरूकता आणि सगळ्या शिक्षण आता ज्यांनी संधी उघडून दिली, जेवढ्या सगळ्या समाजाचे जे शिकलेले असतील ते ह्या बंडू काकाला दोन्ही हाताने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, हे खात्रीने सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना. आणि म्हणून वेळेचं भान ठेवता, जास्तीचा वेळ न घेता एकच या ठिकाणी सांगेल, कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी बालाजीला सोनं वाहतात, कोणी साईबाबाला वाहतात, बालाजीला कर्जमुक्तीसाठी जातात आणि वाहतात आणि तिथे स्वार्थ ठेवतात की आमची श्रीमंती हो, आमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ, आमचं कर्ज मुक्त होत अशी भावना राहते. या ठिकाणी बंडू काकाने आदरयुक्त भावनेने या देव माणसाच्या पायावर हे सोनं वाहिलेलं आहे, सोन्याचा पेन, त्या लेखणीचा सन्मान करत या व्यंकटेश्वरांना, साईबाबांना, वाहणाऱ्यांना किती लाभ मिळाला मला माहित नाही. पण मी सांगतो आबा, या भीमरायांच्या चरणी निस्वार्थ भावनेने बांधलेलं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये इथून पुढे माझ्या आणि माझ्या 12 बलुतेदाराला आणि माझ्या जीवनाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार हे या ठिकाणी सांगतो. वेळेचं भान ठेवत, जास्तीचा वेळ न घेता अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. त्या जास्तीचं
जास्तीचा वेळ न घेता एकच सांगेन, नवरात्रीचा महोत्सव चाललेला आहे. नवरात्रीच्या महोत्सवामध्ये हा मध्य चाललेला आहे. शेवट दसऱ्याने होतो. दसऱ्याला सोनं वाटलं जातं. दसऱ्याला सोनं वाटलं जातं. मी इतका भाग्यवान आहे की हा दसरा आज खरा माझा येणाऱ्या दसऱ्याच्या अगोदर हा खरा माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ दसरा आहे. आणि तो हासरा दसरा आहे. जोपर्यंत शेवट चितेपर्यंत जात नाही तोपर्यंत आजचा दिवस माझ्या स्मरणात राहणार आहे. एवढे मायबाप या निस्वार्थी कार्याला आणि आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत. ही माझी श्रीमंती आहे, माझी शक्ती आहे, याचा मला अभिमान आणि समाधान आहे. बाकी एकच सांगेन, हा सोन्याचा पेन, हा सोन्याचा क्षण आणि हा सोन्याचा सण फार कमी लोकांचा असा औचित्य साधत असतं, नशीब येत असतं. तो तुमच्या ह्या बंडू काकाच्या नशिबी आणि 12 बलुतरांच्या नशिबी आलेला आहे. ही आमची खऱ्या अर्थाने भाग्यता आहे आणि केलेल्या कामाचं फलित आहे. मी एकच सांगेन, माझ्या भीमाची लेखणी साऱ्या महाराष्ट्रात लेखणी, माझ्या भीमाची लेखणी साऱ्या देशात लेखणी, माझ्या भीमाची लेखणी साऱ्या विश्वात लेखणी. त्या लेखणीला त्रिवार वंदन करतो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीमराय, जय शिवराय, जय 12 बलुतेदार. धन्यवाद. करत असताना आणि सगळं पेनाचं चित्र राहून पाहिजे. आम्ही सगळे बसलेलो होतो. त्या पेनवर हे करत असताना काका याने तात्पुरत्या 2 प्रती करा म्हणे, कारण वर कोणती माय माऊली जाणार नाही. 2 दिवस साठी तुम्ही ह्या जो पेन हे करतास, एक वर बाजूला बाबासाहेबांची सही आणि एका बाजूला तुम्ही पण वरती जो लावणार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नाव नाही, गाव नाही, काहीच नाही. आणि हे सांगितलेलं काही विघ्न संतोषींनी किडे पाडायचं काम केलं या चांगल्या कामामध्ये, चांगल्या वृत्तीमध्ये. मी सांगतो येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांनी किडे पाडले असतील आणि ही दिशाभूल करायचं काम केलं असेल त्यांच्या जीवनामध्ये मी वाईट देणार नाही. त्यांच्या जीवनामध्ये जे काही भोग भोगतील ते त्यांचं कर्म राहतील. चांगल्या कामामध्ये असं वितुष्ट टाकणं याला विकृती म्हणतात. आणि अशा विकृतीला काही उत्तर न देता आपण आपलं काम करण्याला संस्कृती म्हणतात. ज्यांनी कोणी हे केलं हे फक्त पूजनासाठी ही सही करा म्हणे काका. आणि मी नाही, माझ्या मनामध्ये मी नाही ध्यानात. अरे 20-20, 25-25 लाख 2-2 धामच्या यात्रेला जेव्हा तुमच्या आशीर्वादाने पाठवतो, या 5 तोळ्यासाठी 4 आणि 5 लाखासाठी मी काही असा नाव टाकणारा इतका निपत्र हलकट नाही. सही ही यांची सूचना होती की काका खाली ही पायाजवळ पूजा होईल, तुम्ही ही 2 दिवसासाठी ठेवा किंवा कसं आहे ते पाहिला. वरती कोणी माझी माय माऊली जाणार नाही, काही नाही. तर ते फक्त बाबासाहेबांची सही कशी होती ती त्यांनाही दिसेल ते बी. एक नाव तुमचं टाकून ठेवा. मी हा डेमो पीस त्या ठिकाणी दाखवायला आणलेला होता, पण काहींनी त्याच्यामध्ये विदुष्ट टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना ज्यांनी सांगितलं त्यांच्या बाबतीत मी बोलेल, पण त्या नादन लेकराच्या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही. त्यांनी केलेल्या दुसऱ्याच्या बंदुकीचा वापर केला, मी त्याचाही आदर करतो आणि त्याचाही सन्मान करतो, त्यालाही धन्यवाद देतो. पण इथून पुढे जरा शांतता ठेवा, सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि हा जो सुवर्ण पेन आहे हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी लागणार. आणि मालेगावची भूमी आहे आणि मालेगावचे भूमिपुत्र आहे हे माझा राहुल असेल, माझे सगळे सहकारी असतील 12 बलुतेदारच्या, त्यांच्या मनामध्ये आलं काही गोष्टी परमेश्वर हे कोणी करत नसतं, मी म्हणणारे करत नसतात. हे परमात्मा करून घेत असतो, परमात्मा संधी देत असतो. निलेश लंके झोपडीतला चांगले नांद देतो. निलेश लंकेच्या हाताने मंगल कार्यालयामध्ये करोनामध्ये कोणी जवळ जात नव्हतं, 1000 बेडचं हॉस्पिटल काढून घेतलं. या बंडू काकाकडे माझ्या हातून देवाला सेवा करून घ्यायची होती, म्हणून माझ्या हातून 75 बेडचं राम रहीम नावाचं हॉस्पिटल काढून घेतलं. ही देवाची इच्छा. आणि देवाची इच्छा असेल, या देव माणसाचा सन्मान कुठेतरी आता या देशामध्ये देव पाहिला का नाही पाहिला, कोणाला दिसला का नाही दिसला मला माहित नाही, पण मी मात्र देव अनुभवलेला आहे सार्वजनिक जीवनामध्ये, सार्वजनिक जागेवर. जेव्हा एखाद्या वेळेला गाडी फसते, मी मार्केटमध्ये होतो आणि मार्केटमध्ये काम करत असताना पावसामध्ये सुरुवातीला चिखल राहायचा, गाडी फसायची आणि गाडी निघायची नाही आबा. आणि ती गाडी निघण्यासाठी जेव्हा माझ्या हमाल बांधव म्हणायचे आता एकदा धक्का द्या, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, असा
धक्का द्यायचे तर फसलेली गाडी निघून जायची, तिथे देवाचा साक्षात्कार या देवाचा व्हायचा. लहानपणी गल्लीमध्ये काही वेळेला थंडीच्या गाड्या बंद पडल्या तर आम्ही सगळे पोरं ती गाडी लोटायचो. पूर्वी राजदूत आणि जावा गाड्या राहील, नोटीस आणि जलद एक मागे पुढे ताकद आहे. ही एकत्र आणण्याची ताकद आणि शक्ती आहे. आणि जलदली मोटरसायकल जलद घेऊन बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जेव्हा त्या गाडीला धक्का द्यायचा तर गाडी चालून जायचं. या देव माणसांचा साक्षात्कार मला लहानपणापासून झालेला आहे अशा या प्रसंगांमध्ये. आणि म्हणून या ठिकाणी हा एक आहे आणि तो डेमो पीस आहे तुम्हाला सगळ्यांना ज्या. आणि हा मी मध्यवर्ती उत्सव समितीकडे अर्पण करून दिलेला. ती पावती बी आणि ते बी ही त्या या ट्रस्टची आणि यांची मालकीची आहे. याच्यामध्ये आता बंडू काका आणि आमचा बाराबलुतेदारचा काही संबंध नाही. ही भीमरायांची आता पिढ्या चालणारी जी उत्सव समिती आहे मध्यवर्ती समिती त्यांच्या पायी त्यांच्या हाती आणि बाबासाहेबांच्या पायी ठेवलेला आहे. एवढं या ठिकाणी सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालेगाव, जय शिवराय, जय भीम. आणि भीमरायांच्या छातीवरचा पेन जाईल त्याची छाती तरी राहील का? त्याच्या मागे चोरीला गेला तरी पुन्हा आणखी मी बनाट दिसू. भीमरायांच्या याच्यामध्ये किती अर्पण केलं तरी कमी आहे. आणि सोन्यासारख्या माणसाला आपण काय तीनपाट माणसं सोनं देणार? मी त्या लेखणीचा सन्मान केलेला आहे, बाबासाहेबांचा नाही. ते मुळातच सोन्यासारखे आहे. त्यांची जी लेखणी आहे त्या लेखणीने जे सोन्यासारखे दिवस या माझ्या पीडितांच्या वंचितांच्या जीवनात आणले त्या सोन्याच्या लेखणीचा जो कलम आहे त्या कलमेचा त्या लेखणीचा हा पेन सोन्याचा देऊन सन्मान आहे. बाबासाहेबांचा नाही. इतकी माझी अवकाश नाही. धन्यवाद काका.